श्रावणपीन जिंकले होते. अँड आय फील 18 वर्षाची असताना तुमचं मत विचारलं जातं, तुमचा अनुभव विचारला जातो, तुम्ही काय कुठल्या प्रसंगाला उत्तर द्याल आणि तुमचं मत काय आहे हे विचारलं जातं. कारण या श्रावणपीनची पहिली क्वीन कदाचित पूजा सावंत, जी माझी अगदी जवळची मैत्रीण आणि अनेक वर्षांपासूनची आमची मैत्री आहे आणि कायमस्वरूपी ही मैत्री आहे. त्यामुळे सगळ्यात आधी थँक्यू श्रावणपीनला. अशी एक अभिनेत्री पासून सुरुवात झाली असं मी म्हणेन. श्रावण क्वीन आहे, श्रावण किंग का नाही? बरोबर. दरवर्षी आम्ही त्यांना सांगते की श्रावण क्वीन का नाही, हा असा अन्याय का करता तुम्ही मुलांना, तर तेही होईल. आय थिंक हा खूप चांगला माध्यम आहे लोकांसाठी. कारण अनेक नवनवीन मुलांना मुलींना प्रश्न असतात की आम्ही इंडस्ट्रीमध्ये कसे येऊ, काय करू, काय स्टेप्स आम्ही घेतले पाहिजे. आणि माझा खूप गाईज, हा माझा पहिला व्लॉग आहे यूट्यूब चॅनलसाठी माझ्या. आणि मी आज आलेलो आहे श्रावण क्वीन ह्या महाराष्ट्र टाइम्सच्या ब्युटी कॉन्टेस्टसाठी आलेलो आहे. टॅलेंट हंट आहे एक प्रकारचं मराठी इंडस्ट्रीसाठी किंवा इतर इंडस्ट्रीसाठी. तर हा माझा पहिला व्लॉग असणार आहे इंस्टाग्राम आणि यूट्यूबसाठी. तुम्ही नक्की बघा माझ्या मागे श्रावण क्वीन. तू या स्पर्धेकडे, या कंटेस्टंट्सकडे त्यांना जो हा मंच उपलब्ध करून दिला महाराष्ट्र टाइम्सने, त्याच्याकडे कसं बघतोस? सगळ्यात आधी श्रावणपीनने नक्कीच इंडस्ट्रीला खूप काही दिलेलं आहे. अनेक चांगले कलाकार दिलेले आहेत आणि मी म्हणेन मला एक खूप चांगली मैत्रीण दिली. कारण या श्रावणपीनची पहिली क्वीन कदाचित पूजा सावंत, जी माझी अगदी जवळची मैत्रीण आणि अनेक वर्षांपासूनची आमची मैत्री आहे आणि कायमस्वरूपी ही मैत्री आहे. त्यामुळे सगळ्यात आधी थँक्यू श्रावणपीनला. अशी एक अभिनेत्री पासून सुरुवात झाली असं मी म्हणेन. आणि मुळातच नक्कीच वेगवेगळ्या अनेक वर्षांमध्ये 10-15 वर्षांपासून कधी जज, कधी होस्ट, कधी मुंबई, कधी पुणे, कधी नाशिक, सगळ्या ठिकाणी जात आलं श्रावणपीनमुळे. आणि अनेक टॅलेंटला भेटता आलंय. जेव्हा या सगळ्यांना भेटतो तेव्हा आपले आधीचे दिवस आठवतात. कुठेतरी आपण पण काही कॉम्पिटिशन्स मध्ये पार्टिसिपेट केलेलं असतं आणि पुन्हा एकदा थोडंसं एक यंग टॅलेंट बघितल्यानंतर स्वतः सुद्धा अजून यंग झाल्यासारखं नक्कीच वाटतं. सो दे ऑल आर व्हेरी इन्स्पायरिंग. एकच सांगेन की ही कॉम्पिटिशन नक्कीच एक क्वीन शोधते, पण क्वीन होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे प्रिन्सेस असणं. आणि आज तुम्ही जर इथे पार्टिसिपेट करताय तर तुम्ही ऑलरेडी एक प्रिन्सेस आहात आणि ती सुद्धा एक खूप मोठी अचीवमेंट आहे. आणि ऍज अ ऍक्टर मला वाटतं एक कलाकार स्टेज मिळाल्यानंतर जसं आपली कला सादर करू इच्छितो तसं एक ऍक्टर स्टेजवरती आल्यानंतर आपल्या फिल्मचं प्रमोशन करू इच्छितो. स्वप्न सुंदरी हा माझा एक नवीन चित्रपट येणार आहे काही एक महिन्यांनी. आणि मला सांगायला या चित्रपटाबद्दल आता सांगावं असं वाटतंय कारण यात सुद्धा एक श्रावणपीन आमच्या बरोबर आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने श्रावणपीन खरंच एक माध्यम आहे ज्याच्याने तुम्ही इंडस्ट्रीमध्ये एंटर करू शकता. त्यामुळे डोंट गिव्ह अप अँड ऑल द बेस्ट प्रत्येकालाच. थँक्यू सो मच. हे सर्वात अवघड काम होतं का? हो, म्हणजे जास्त मराठी बोला आणि कमी इंग्लिश बोला एवढंच मी त्यांना सांगितलं. पण काही नाही, म्हणजे मला असं वाटतं की अवघड होतं त्यांच्यासाठी हे. कारण त्यांची भाषा खरंच वेगळी आहे आपल्या सगळ्यांपेक्षा. आणि आज मला कौतुक वाटलं की त्या दिवशी ज्या खूप बोलत होत्या त्या आज मोजकं बोलल्या आणि त्या दिवशी ज्या अजिबात बोलत नव्हत्या त्या आज बऱ्यापैकी बोलल्या. म्हणजे फरक पडला आहे काहीतरी. नक्की. प्राची दिसते मला समोर आणि इफ आय एम नॉट रॉंग, येस प्लीज थानापण व्हा. मी प्राचीला मंचावर आमंत्रित करतो कारण ती श्रावणपीनचा भाग होती काही वर्षांपूर्वी. मला एक्झॅक्टली वर्ष आठवत नाही.
अतिशय गोड दिसतेस आणि आता सगळ्यांना तुझ्याकडनं हे जाणून घ्यायला मला वाटतं आवडेल की तुझा तेव्हाचा प्रवास कसा होता आणि आत्ताच्या मुलींमधलं टॅलेंट, त्यांचे परफॉर्मन्सेस, त्यांची उत्तरं ऐकून तुझा अभिप्राय काय आहे या आता 17व्या वर्षाबद्दल. खरं तर 15 वर्ष झाली मी श्रावण क्वीन जिंकून. 2009 मध्ये मी श्रावण क्वीन जिंकले होते. अँड आय फील 18 वर्षाची असताना तुमचं मत विचारलं जातं, तुमचा अनुभव विचारला जातो, तुम्ही काय कुठल्या प्रसंगाला उत्तर द्याल आणि तुमचं मत काय आहे हे विचारलं जातं. सो दॅट इज अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स. कारण अनेकदा असं होतं की घरात विचारलं जात नाही प्रत्येक मुलीला मत, पण इतक्या सगळ्या जणांसमोर आणि मोर दॅन एनिथिंग या मंचावरती मनोरंजन क्षेत्रातल्या माणसांसमोर तुमचं मत विचारलं जातं. दिस इज अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स फॉर एव्हरी सिंगल गर्ल. आणि माझा अनुभव होता की तेव्हा इट वॉज क्वाईट रॉंग, कारण तिसरंच वर्ष होतं श्रावण क्वीनचं आणि आत्ता श्रावण क्वीन अवॉर्ड फंक्शन सारखं सेलिब्रेट केलं जातं. तेव्हा मी जजेसमध्ये फक्त या क्षेत्रातली माणसं होती, पण आज प्रत्येकाला एनकरेज करायला आणि प्रत्येकाला मोटिवेशन द्यायला ऑडियन्समध्ये सुद्धा खूप छान छान माणसं बसली आहेत, खूप दिग्गज माणसं बसली आहेत. दॅट इज द डिफरन्स अँड इट इज ॲक्च्युली सेलिब्रेटिंग ऑफ वुमेन. And more than anything, this is like a celebration and a festival for every girl. आणि मला हाही डिफरन्स वाटतो की तेव्हा मुलींना विचारलं जायचं की लग्नाबद्दल किंवा छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तुमचं मत. आज अनेक मोठ्या मोठ्या गोष्टींबद्दल, आयुष्याच्या प्रसंगांबद्दल विचारलं जातं. सो दिस इज अ डिफरन्स इन क्वेश्चन्स ऑल्सो. पण तू जाता जाता या मुलींना काय टिप्स देशील? आता तुझा प्रवास बराच पुढे गेलाय, त्यामुळे तू त्यांना काय सांगशील? काय करा, काय करू नका? जस्ट बी युअरसेल्फ. असं कारण प्रत्येक मुलीमध्ये काहीतरी वेगळेपण असतं आणि हा सेलिब्रेशन, हा मंच हेच सांगतं की तुम्ही जसे आहात, जे आहात तसेच राहा आणि आयुष्य खूप कमाल आहे. सो बी युअर सेल्फ अँड जस्ट एक्सप्रेस युअर सेल्फ. थँक्यू सो मच. अँड मोर दॅन एनिथिंग म्हणून तूही श्रावण क्वीनसाठी जबाबदारी सांभाळलेली आहेस. आजचा अनुभव, हा सगळा आतापर्यंतचा प्रवास कसा वाटतो? सर्वात आधी सगळ्यांना खूप खूप नमस्कार. सगळ्या पार्टिसिपंट्सला माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी अँकरिंग सुद्धा केले अभिजित कांडीकर बरोबर आणि जज पण होते. 2007ला कदाचित ही सुरू झाली ना कॉम्पिटिशन, तेव्हा मी पदार्पण केलं होतं फिल्म इंडस्ट्रीमध्ये. आणि तोपर्यंत माझं कॉलेज संपून 5-6 वर्ष झाली होती आणि मला असं वाटलं होतं की अरे यार, आम्हाला का नाही मिळाली ही संधी. पण 2007ला माझ्या भावाच्या बहिणींचा जन्म झालेला आहे आणि आता त्या इकडे पुढची पिढी इथे बसलेली आहे आणि त्यांना मी सांगितलंय की प्लीज, जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये काही करायचं असेल, आपण कुठे स्टँड होतो सोसायटीमध्ये किंवा कुठेही, व्हॅलिडेशनसाठी नाही पण स्वतःसाठी, बेटरमेंटसाठी, तर प्लीज पुढच्या वर्षी तुम्ही या श्रावण क्वीनमध्ये भाग घेताय. सो त्याचं ग्रूमिंग मी असं बाहेरून करते आणि मटाने एवढा मोठा प्लॅटफॉर्म आणि त्याचं स्वरूप आता इतक्या वर्षांनी इतकं मोठं झालेलं आहे, इतकं इम्पॉर्टंट झालेलं आहे की खूप छान वाटतं. आणि माझी नेहमीची एक कंप्लेंट आहे, श्रावण क्वीन आहे, श्रावण किंग का नाही? दरवर्षी त्यांना सांगते की श्रावण क्वीन का नाही, हा असा अन्याय का करता तुम्ही मुलांना, तर तेही होईल. सो खूप छान वाटतंय आणि तुमची छान चालली आहे अँकरिंग. अशीच चालू राहते. ओके, थँक्यू सो मच. इतक्या वेळ आता स्पर्धा बघतोयस आणि अनेक फिल्म्स करतोस, अनेक प्रोजेक्ट्स करतोस. सो कदाचित ह्या दृष्टिकोनातही बघत असशील की पुढे काही माझे प्रोजेक्ट्स लाईनअप आहेत आणि कदाचित ह्याच्यातली एखादी अभिनेत्री ही माझ्या बरोबर पेअर केली जाऊ शकते. काय साधारण व्ह्यू? मुळात मी या डिसिजन्स मध्ये कधीच भाग घेत नाही, कारण मी प्रोड्यूस केलं तर नक्कीच त्या अनुषंगाने बघेन मी, पण मी या डिसिजन्स मध्ये कधीच भाग घेत नाही. माझे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कास्टिंग डिरेक्टर्स हे त्या गोष्टीचा मी सजेस्ट करतो नेहमी, पण मी कधीच त्याच्यात त्या डिसिजनचा भाग नसतो. पण तुला काय वाटतं?
आय थिंक हा खूप चांगला माध्यम आहे लोकांसाठी, कारण अनेक नवनवीन मुलांना मुलींना प्रश्न असतात की आम्ही इंडस्ट्रीमध्ये कसे येऊ, काय करू, काय स्टेप्स आम्ही घेतले पाहिजे. आणि माझा खूप आधी असा गैरसमज होता की असे जे पॅजंट्स असतात ते नॉर्मली फक्त मॉडेलिंगच्या अनुषंगाने असतात, पण ते तुम्हाला सगळं करावं लागतं. तुम्हाला बोलावं लागतं, चालावं लागतं, डान्स करून दाखवायला लागतो, किंवा तुमची एखादी कला तुम्हाला सादर करून दाखवावी लागते. सो इट इज अन ऑल राऊंड टॅलेंट. सो एका ऍक्टर होण्यासाठी, ऍक्ट्रेस होण्यासाठी त्या ऑलराऊंड टॅलेंटची अतिशय गरज असते. सो जसं श्रावण पीने आपल्याला इतकी वर्ष खूप चांगला टॅलेंट दिलेला आहे सिनेसृष्टीला, टेलिव्हिजन इंडस्ट्रीला, नाटकाला सुद्धा, तसा श्रावण किंग जर त्यांनी केला तर अजून चांगली मुलं पण मिळतील, कारण त्यांना पण खूप प्रश्न असतो की आम्ही कसे येऊ. ते एक चांगलं माध्यम मुलांना सुद्धा मिळेल. पण आय थिंक हे खूप चांगलं माध्यम आहे आणि अजून खूप पुढे गेलं पाहिजे, अजून खूप नवीन टॅलेंट आपल्यापर्यंत आलं पाहिजे. आणि येस, Truth raw and unrefined. Every line's a pulse from a vivid mind. Urban poets in the court of kings, street symphonies when the corner sings. City lights shine, but they never show the truths we hide, the things we don't know. In the air, dreams take flight, but beware, beware. Corners hum with a jazzy groove. Time stands still, it's hard to move. The rhythm of life, fast and slow. Navigate the maze, let the story flow. Bare knuckle truth, raw and unrefined. Every line's a pulse from a vivid mind. Urban poets in the court of kings, street symphonies when the corner sings. City lights shine, but they never show the truths we hide, the things we don't know. In the air, dreams take flight, but beware, beware. बेस्ट स्किन साठीचा तो प्राप्त केलेला आहे स्पर्धक क्रमांक 1 प्रथा विस्फोटे.
And the title winner is स्पर्धक क्रमांक 2 भाग्यदास सोरगे. या टायटलची विनर आहे स्पर्धक क्रमांक 8 श्वेता जगताप. एक वेगळ्या चुरशीचा सामना. तर बेस्ट पर्सनॅलिटी या शीर्षकाने आपण सन्मानित करतो आहोत स्पर्धक क्रमांक 4 आर्या भातखंडे. पुढची स्पर्धक आहे स्पर्धक क्रमांक 5 हर्षदा बोर्गे. Unrefined. Every line's a pulse from a vivid mind. Urban poets in the court of kings, street symphonies when the corner sings. City lights shine, but they never show. The truths we hide, the things we don't know. पुन्हा एकदा या सर्व जणींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. स्पर्धा आहे आणि या 16 जणींपैकी 6 स्पर्धकांच्या आजच्या स्पर्धेतील प्रवासाला इथेच विराम मिळतोय. पण आज इथे उपस्थित असलेल्या इंडस्ट्री मधल्या दिग्गजांनी या स्पर्धकांची कला त्यांचं टॅलेंट टिपलंय हे मात्र नक्की. तर या 6 जणींना त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी आपण मनत स्पर्धक क्रमांक 13 आजची भारतीय स्त्री स्वतंत्र आहे. तिच्याकडे स्वतःचे विचार आहेत, मत आहे, स्वप्न पाहण्यासाठी डोळे आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी हिंमत आहे. धन्यवाद. यानंतर स्पर्धक क्रमांक 9 त्या गुणांना जपून पुरुषांच्या ती प्रामाणिकपणे इथेच थांबली, तिथेच थांबली. आता स्पर्धक क्रमांक 16 आजची भारतीय स्त्री ही मेहनती आणि जिद्दी आपलं स्वप्न साकार करणारी आहे आणि परिवाराला एकत्र ठेवून चालणारी आहे. थँक्यू.
महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन मुंबईची सेकंड रनर अप ठरली आहे. स्पर्धक क्रमांक 2 भाग्यता चोरगे. काही गेस आता मात्र गेस विचारू शकतो आपण. अगदीच अगदीच. काही गेसेस आहे. 13 अजून 7 16 16. आपण जाहीर करतो आहोत वामन हरिपेठेज ब्रदर्स प्रस्तुत महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन 2025 बेवरेज पार्टनर सोसायटी टीम, म्युझिकल पार्टनर सप्तसूर म्युझिक आणि कल्चरल पार्टनर महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब या स्पर्धेच्या मुंबई विभागाची श्रावण क्वीन आहे स्पर्धक क्रमांक 13 अनघा ठाकूर. हॅलो गाईज, महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन मुंबई 2025 हा कार्यक्रम तुम्ही माझ्या व्हिडिओलॉगमध्ये पाहिलेला असेल. माझी ही पहिलीच वेळ आहे व्हिडिओलॉग बनवण्याची आणि सुरुवात मी श्रावण क्वीन या कार्यक्रमापासून केलेली आहे. तर हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला, ह्या 16 मुलींचा परफॉर्मन्स कसा वाटला आणि निवडून आलेल्या 3 मुली त्यांचा परफॉर्मन्स तुम्हाला कसा वाटला, आवडला की नाही, हे मला कमेंट करून नक्की सांगा. TV सिनेमा प्राईम हा माझा चॅनल आहे.
यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती फॉलो करा, फेसबुकवर लाईक आणि फॉलो करा आणि यूट्यूबवरती मला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. धन्यवाद.